अण्णा रिक्षाची चावी द्या. तर रिक्षाची चावी कशाला पाहिजे तुला? आजपासून मी रिक्षा चालवणार. काही ॲडमिट लागलाय काय शुभू तुला? अण्णा काहीतरी काम करावंच लागेल की. आणि तुम्ही किती दिवस रिक्षा चालवणार आहे सा? रिटायर व्हा तुम्ही आता. द्या केली. काय झालं? यो शुभू रिक्षा चालवायचं म्हणतोय. शुभू तुला आता रिक्षा चालवायची काय पण गरज नाही. अरे मी पप्पांना सांगितलं होतं ना तुझ्या नोकरीसाठी. उद्यापासून तू सुपरवायझर म्हणून कामाला जाणार आहेस आणि महिन्याला 50,000 रुपये पगार मिळणार आहे. एवढंच नाही, येण्या जाण्यासाठी बाईक पण देणार आहेत. आहे की नाही भारी? हा शुभू तोंड गोड कर. स्वीटे ह्याची काही बी गरज नाहीये. माझं ठरलंय, मी रिक्षा चालवणार आहे. ए शोभी, समजा तुझ्या भावाला. आता आम्ही काय बोलूया? तुला जर आपल्या घरी यायचं असेल आणि हाऊस माऊस करायची असेल तर आत्ताच्या आत्ता समजावं त्याला. शुभू आम्ही काय म्हणतोय, रिक्षा चालवून असे किती पैसे कमवणार आहेस तू? हा त्यापेक्षा नोकरी केलीस तर कसा पगार घरात येईल. तू पण एकदम जरा सेट होशील. आपण पण सगळे जरा सेट होऊ घरात. काय ताडे दाजींना लाव की तिकडं. असं दिवसभर उणगत फिरण्यापेक्षा 4 पैसे कमवतील जरा. काय दाजी जाताय का? शुभू अरे असं काय करायला शुभू तू? नाही दुसऱ्यांच्या पप्पाकडे बरोबर राबतोस रे, ते चालतं तुला. आता माझ्या पप्पांनी नोकरी आणली तर ती नको झालीये. सुटे काय बडबड आलेस? काय काय चुकीचं काय बोललो मी? सांग की चुकीचं काय बोललो मी? एवढी वर्ष केलीस ना मेहनत, काय मिळालं प्रामाणिकपणा दाखवून? गुलामीचीच वागणूक मिळाली ना हो? तुझ्या साहेबांना का नाही? सुटे बास हा. माझ्या साहेबांबद्दल काही बोललेलं मी खपवून घेणार नाहीये. साहेब माझ्या कुटुंबासारखे आहेत आणि माझ्या कुटुंबाबद्दल तुला बोलायची काही बी गरज नाहीये. कळतंय? जाऊ दे, तू नको मनाला लावून घेऊस. ह्या शुभूला पण ना जबाबदाऱ्या कळतात का नाही तेच कळत नाही आम्हासनी. आता पण बघितलं ना आमच्या यासनी कसा बोलला, किती जीवाला लागले. ही श्रावणी आहे ना, त्या श्रावणीमुळे झालंय. एकदा का ती श्रावणी याच्या डोक्यातून गेली ना, मग बघ का सगळं कसं आपल्या मनासारखं होईल बघ. सानिका जर इथे आली होती तर काहीतरी क्लू मिळायलाच हवा इथे. हे प्रकरण खूप गुंतागुंतीचे आणि सगळे पुरावे मिटवण्यासाठी मदनला नक्की कोणाची तरी मदत घ्यावी लागली असणार. आता मला सत्य बाहेर आणण्यासाठी खोटं बोलावं लागेल. गुड मॉर्निंग भैया. गुड मॉर्निंग. तब्येत बरी आहे ना? म्हणजे झोप झाली आहे ना? नाही बरं आहे. आज 1-2 मीटिंग आहेत त्या मी अरेंज करतोय. तू कशाला करतोय? शुभूला सांग ना. ठीक आहे, मीटिंग अरेंज झालं की कळव मला. ठीक आहे भैया, कळवतो.
परक्या माणसावर विश्वास ठेवल्यावर असा त्रास होणारच ना. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की शुभूच्या जागी विश्वंभर तू आता मदनला ठेव. म्हणजे अमेरिकेहून शिकून आलाय, त्याला नॉलेज आहे सगळ्या गोष्टीचं, छान व्यवस्थित मॅनेज करेल तो. आणि तुझा स्वतःचा भाचा तुझ्या बरोबर आहे म्हटल्यानंतर तू सेफ राहशील ना. आधीच तुला बऱ्याच जणांनी फसवलंय, म्हणजे आधी तुझ्या बायकोनी आणि नंतर या शुभ्यानी. मदनची खूप इच्छा आहे तुझ्याबरोबर काम करायची. आणि कसं आहे, मदन तुझ्याबरोबर सावलीसारखा राहील रे. आणि तो तुझ्याबरोबर आहे म्हटल्यावरती तुला कसलीच काळजी राहणार नाही. आणि तो तुझ्याबरोबर आहे म्हटल्यावर मलाही कसलीच काळजी राहणार नाही. शुभूच्या जागी मदन. भैया तर काहीच बोलला नाही. काय चाललंय विश्वंभरच्या मनात नक्की? विश्वंभर, तू काहीही निर्णय घे रे, शेवटी मला जे साध्य करायचंय ना ते मी करणारच. काय झालं असेल? सावलीताईने आपल्या सगळ्यांना इकडे का बोलवलं असेल? शुभूची बहीण सानिकाबद्दल विचारायला बोलवलंय. म्हणजे आपल्या एंट्री रेजिस्टर मधलं एक पान गायब आहे. मी CCTV फुटेज चेक केलं तर त्यातलं थोडंसं फुटेज सुद्धा गायब आहे. आणि ह्याच बरोबर आणखीन बरेच पुरावे आहेत माझ्याकडे ज्याने हे सिद्ध होतं की सानिका ह्या घरात आली होती आणि मदनने नक्कीच तिच्या बरोबर काहीतरी केलंय. आणि मला हेही चांगलं माहितीये की तुमच्यापैकीच कोणीतरी मदनला मदत सुद्धा केली. मला तो माणूस कोण आहे हेही माहितीये, पण मला त्या व्यक्तीने स्वतःहून कबुली द्यावी असं वाटतं. त्यामुळे आता गप गुमान तुमचा गुन्हा कबूल करा, नाहीतर हे सगळं जाऊन मला बाबांना सांगावं लागेल. आणि मग बाबा काय करू शकतात ह्याची कल्पना तर आहेच ना तुम्हाला. श्रावणी, भैयासाहेबांना नको सांगूस ग. त्यांचा राग कसा आहे तुला चांगलंच माहितीये. बरं बरं ठीक आहे. तुमच्याकडे आता 1 मिनिटाची वेळ आहे. 1 मिनिटाच्या आत तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करायचा, नाहीतर मग मी बाबांसमोर उभं करीन आणि मग बाबा जी शिक्षा देतील ती भोगायला तयार राहा. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. श्रावणी, तुला ज्या नोकराचं नाव माहितीये, अगं त्याने आपल्याकडे खूप वर्ष काम केलंय आणि त्याला जर कामावरून काढलं तर त्याची पोरं बाळं रस्त्यावर येतील ग. त्याचे हाल. काकू काकू, अगं पण हा विचार त्यांनी त्या वाईट मदनला मदत करण्याच्या आधी करायला हवा होता नाही का? आणि बरं मी काय म्हणते, असं समजूया झाली असेल चूक, काही हरकत नाही, जाऊ दे. पण मग आता मी एवढा चान्स देतेय ना, तर त्यांनी कबूल करावं सगळं आणि सेफ व्हावं. काय? बरोबर आहे. अरे बापरे, वेळ संपत आली. 5 4 3 2 1